फिरौन बने जो फिरते हैं ढाते हैं कमजोरों पर सितम, फिरौन बने जो फिरते हैं ढाते हैं कमजोरों पर सितम, उन सरकत जाबिर लोगों को कदमों में झुका कर दम देंगे, उन सरकत जाबिर लोगों को कदमों में झुका कर दम देंगे। मौजूद हाजिर, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं आपके सामने मराठी में इसलिए बोल रहा हूँ, कल कोई खड़ा होकर ये नहीं बोलना कि साले सबके सब आए और हिंदी में बोलते हुए हमारे कुछ समझ में नहीं आया, यासाठी मराठी बोलालो साले ऐकून घे तू। मित्रांनो, ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज आले आणि भारतामध्ये अन्याय अत्याचार वाढू लागला, अरे इंग्रजा पुढे उभे टाकण्याची कोणाची हिम्मत नव्हती। अशा पुढे सगळ्यात अगोदर इंग्रजासाठी लढा देण्यासाठी इथला मुसलमान उभा टाकला। अरे बालाकोटच्या माळावर सगळ्यात अगोदर इथला मुसलमान शहीद झाला। आणि ज्या मुसलमानांना तुम्ही या देशाचे गद्दार म्हणता, अरे तुम्हाला काय माहित, आपल्या घराची लेकराची पर्वा न करता अरे आम्ही फाशीच्या फंद्याला जाऊन सगळ्यात अगोदर आम्ही लटकलो, तर आमच्या शरीराला गोळ्याने चाळणी करून टाकण्यात आलं। अरे तुम्हाला काय माहित, उलमाए देवबंदला शाम अलीच्या मैदानामध्ये तोफांचा आणि टँकांचा निशाणा बनवण्यात आलं। अरे तुम्हाला काय माहित, 51,000 उमायकरांना जाळून टाकण्यात आलं फक्त ह्या देशासाठी आणि या मातीसाठी। अरे तुम्हाला काय माहित, या देशासाठी 51,000 उमायकरांना तर जाळून टाकण्यात आलं, मात्र दिल्लीच्या चांदणी चौकापासून तर त्या खैबरपर्यंतच्या झाडापर्यंत एकही झाड असा नव्हता ज्यावर उलमायकरांची फाशी लटकवलेली नव्हती। अरे तुम्ही ज्या मुसलमानाला आज जमिनी आणि इथल्या मस्जिदी हडपण्याचा षडयंत्र रचलं जातं, त्या मुसलमानाचं तुम्हाला इतिहास तरी काय माहित, ज्यावेळेस इंग्रजांनी अन्याय अत्याचाराने सर्व काही याचे दहशत पसरून टाकली होती। टिपू सुलतान नावाचा एक शासक उभा टाकतो आणि या इंग्रजावर जर वार करायचा असेल तर यांच्यासाठी एक रॉकेट बनवतो, ज्यांची रेंज असते 5 ते 6 किलोमीटर वार करण्याची त्याची रेंज असते। अरे ज्यावेळेस टिपू सुलतान शहीद होतात त्यावेळेस इंग्रज अधिकारी ते रॉकेट आपल्या सोबत नेतात आणि 4 वर्षानंतर विकिपीडियावर टाकतात, आम्हाला हे रॉकेटचं काही समजलंच नाही। अरे तुम्हाला काय माहित, मैसूरहून मग एक फतहुल मुजाहिद म्हणून नावाचा एक पुस्तक वाटवला जातो, ज्या पुस्तकाचा डायग्राम बघून या सगळ्या जगामध्ये पहिली रॉकेट सोडली जाते। अरे या भारतातच नाही तर अख्ख्या जगाला पहिली रॉकेट देणारे कोण? आम्हीच आहोत। अरे या देशाला आधुनिक मिसाईल मॅन देणारे आम्हीच, डॉक्टर APJ अब्दुल कलाम। अरे तुम्ही फक्त हिजाबावर राजकारण करा, तुम्ही फक्त हिंदू मुस्लिमवर राजकारण करा, आम्ही तुम्हाला प्रेमावर देऊ। अरे इथला मुसलमान सगळं काही सहन करू शकतो, इथला मुसलमान सगळं काही सहन करू शकतो, मात्र आपल्या नबीवर, आमच्या मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर काही बर्दाश्त करू शकत नाही। आम्ही कालही फाशीवर चढत होतो आणि आजही फासावर जाऊ शकतो, त्या तोफांचा आणि टँकाचा मुकाबला आजही करू शकतो। अरे इथं बसलेला प्रत्येक नौजवान त्या बारुदी शोल्याला झुंज देऊ शकतो, मात्र आमच्या नदीवर आम्ही काही बर्दाश्त करू शकत नाही। अरे ईश्वराचे दूत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्यांनी या जगामध्ये येऊन शांतीचा संयम, प्रेम, बंधुता, शांती, संयम याचा आम्हाला संदेश दिला, त्यांचीच जोपासना आम्ही जीवनामध्ये वापरून आम्ही शांतपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। म्हणून इथल्या आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका, त्या रामगिरीला आणि त्या राणेला लवकरात लवकर अरेस्ट करा, अन्यथा आमची कशा प्रकारे शांती आणि शांतता तुटेल या सगळ्या जगाला आम्ही दाखवून देऊ। आणि ज्यावेळेस आम्ही या जगाला दाखवण्यात आलो, अरे आम्ही 313 होतो, अरे तुम्ही पब्लिकवर जाऊ नका, आमच्या इमानवर जा। आम्ही ज्यावेळेस 313 होतो तर आम्ही जगाला दाखवून दिलो आम्ही काय होतो। अरे आता तर आम्ही खूप जण आहोत। अरे मुफ्ती सलमान आझरी सारखे मौलाना या फक्त एक शायरी म्हणतात, कोण्या जातीचं कोण्या धर्माचं सुद्धा नाव घेत नाही, परंतु इथले लोक, या सिस्टम मध्ये बसलेले लोक ते शायरी ते आम्हालाच म्हणले असं स्वतःला समजून घेऊन त्यांना अरेस्ट करतात, त्यांना जेलमध्ये टाकतात। आणि हे रामगिरी नावाचा जो माणूस आहे हा फक्त
आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरावर अरे अपशब्द बोलतो, मात्र त्याला अटक करण्यात येत नाही. आणि तो 1.5 फुटाचा नितेश राणे अरे सरळ आम्हाला मशिदीमध्ये घुसून मारण्याचा धमक्या देतो, त्याला सुद्धा अरेस्ट करण्यात येत नाही. अहो साहेब, जेव्हा हे नितेश राणे जेव्हा आम्हाला धमकी देतो आणि हे रामगिरी जेव्हा आम्हाला असं म्हणतो, आमच्या पैगंबरावर शब्द उठवतो, तेव्हा तुम्ही म्हणता की मी रामगिरीला धक्का सुद्धा लागतो. साहेब, तुमच्याबद्दल तर मी जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो या महाराष्ट्राच्या खुर्चीचा अपमान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. अहो, तुम्ही चांगल्या माणसांना नाही, तुम्ही गुंड्याला साथ देता. तुम्ही नितेश राणे सारख्या अरे धमकी मला पण देता येते. धमकी आमचे छोटे छोटे लेकर तरी चांगले देऊ शकतात. अरे मोहम्मद पैगंबर अरे इस्लामचे संस्कार आमच्यावर देणार नाहीत दगा. आणि मोठमोठ्या स्टेजवरून धमक्या देणाऱ्यांनो, एकदा समोर तर येऊन बघा, एकदा समोर तर येऊन बघा. मैं यहाँ पर अपनी बात को खत्म करता हूँ.